श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, आजचा विषय म्हणजे तारक मंत्राचं अभिमंत्रित तीर्थ कसं बनवायचे, त्याचे फायदे काय आहेत, ते कुणासाठी बनवायचे, या माहितीचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मैत्रिणींनो, तारक मंत्र आता सगळ्यांनाच परिचित आहे. स्वामी सेवेकरी म्हटलं की त्यांना सगळ्यांना तारक मंत्र कोणता हे माहिती आहे. परंतु जे अद्याप स्वामी सेवेमध्ये नाहीत किंवा ज्यांना अद्याप तारक मंत्र माहिती नाही, तर त्यांनी तारक मंत्र घ्यायचा कुठून किंवा कोणता आहे हे कसं जाणून घ्यायचे. तर यूट्यूबला जर तुम्ही स्वामींचं तारक मंत्र म्हणून जरी टाकलं तरी तुम्हाला ते येऊन जाईल. तर तुम्हाला सुद्धा तारक मंत्र कोणता हे तुम्हाला लक्षात येईल. मैत्रिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की तारक मंत्राच्या पठणानं काय काय होतं किंवा तारक मंत्राचं पठण करणं म्हणजे एक आपल्या सभोवताल एक आपलं सुरक्षा कवच तयार करणं. ज्या घरामध्ये दररोज तारक मंत्राचं पठण केलं जातं किंवा त्याचं अभिमंत्रित तीर्थ केलं जातं तर त्या घरामध्ये कसलेच आजार नसतात, कसलीही मानसिक शारीरिक व्याधी नसतात. त्यासोबतच त्या घरामध्ये त्या घरातल्या प्रत्येकाला एक सुरक्षा कवच मिळालेलं असतं. त्यामुळं ते एक आपल्या घरातलं तारक मंत्र म्हणणं किंवा तारक मंत्र आपल्या घरात ही सेवा घडून येणं म्हणजे एक पॉवर हाऊसचं जेवढी कॅपॅसिटी राहते ती कॅपॅसिटी आपल्या घरामध्ये सुद्धा निर्माण झालेली असते. हे एवढं तारक मंत्राचं महत्व आहे. मी तुम्हाला त्याचे फायदे नंतर सांगणारच आहे, पण थोडक्यात मी तुम्हाला 2 शब्दामध्ये म्हणजे पॉवर हाऊस म्हणून सांगितलं. यावरूनच तुम्हाला लक्षात आलं की तारक मंत्राचं पठणाचे किती फायदे आहेत आणि ते आपलं कसं सुरक्षा कवच बनतं तुमच्या लक्षात आलं असेल. तर मैत्रिणींनो, तारक मंत्र कोणता, तर पहिल्यांदा हे जाणून घेऊया. कारण स्वामी सेवेकरी म्हटलं की त्यांना तारक मंत्र कोणता ते माहिती आहे, परंतु जे अद्याप स्वामी सेवेत नाहीत त्यांना तारक मंत्र कोणता ते माहिती नाही. जर तुम्ही मैत्रिणींनो यूट्यूबला तारक मंत्र स्वामींचं तारक मंत्र म्हणून टाकलं की निश्चितच तारक मंत्र तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल. तर त्याची PDF तुम्ही घेऊन जर दररोज त्याचं पठण केलं तर अतिउत्तम. आणि तुम्ही दररोज PDF घेऊन जरी पठण नाही केलं तरी तुम्ही यूट्यूबला लावून ठेवलं तरी सुद्धा अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही. कारण काही गोष्टी आपण स्वतः वाचून केल्या किंवा काही गोष्टी श्रवण केल्या तरीही चालतात. श्रवणाने सुद्धा आपल्या बऱ्याचशा शारीरिक मानसिक व्याधी बऱ्या होतात. त्यामुळं एक घरामध्ये शांतता टिकण्यासाठी तुम्ही श्रवण केलं तरीही चालतं. तर पहिल्यांदा पाहूयात आता तारक मंत्र कोणता. म्हणजे निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. हा आहे तारक मंत्र. यामध्ये 5-6 कडवे आहेत. तर हे आपल्याला पूर्ण तारक मंत्राचं पठण करायचंय आणि ते अभिमंत्रित केलेलं तीर्थ सुद्धा बनवायचे. कारण त्या तीर्थाचे खूप सारे फायदे आहेत. बऱ्याच जणांना खूप सारे सकारात्मक अनुभव आलेले आहेत. त्यामुळं हे तीर्थ जर आपण घेत असाल तर निश्चित आपल्या सभोवताल सुरक्षा कवच महाराजांचं असते. कारण तारक मंत्राच्या शब्दामध्येच दिलेलं आहे तारक. तारक म्हणजे काय, तारणारा. जो आपल्याला तारणारा ब्रह्मांड नायक आहे, तर त्या ब्रह्मांड नायकाचा हा मंत्र आहे. ते ऐकल्यानंतरच आपल्या अंगावरती एक शहारे येतात. एक आपल्यामध्ये काम करण्याची जर उमेद कमी झालेली असेल आणि त्यावेळेस जर आपण तारक मंत्र ऐकलं तर निश्चित आपली उमेद, हरवलेली उमेद सुद्धा जागी होते, ती सुद्धा पल्लवित होते आणि आपल्याला एक मार्ग सापडतो. कारण महाराजांच्या तारक मंत्रातच सांगितलेलं आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अशक्य कुठल्याच गोष्टी राहत नाहीत आणि आपल्या अशक्य गोष्टी असल्या तरी सुद्धा ते शक्य करण्याची ताकद महाराजांमध्ये आहे. त्यामुळे आपण जर महाराजांबद्दल एक कृतज्ञता व्यक्त केली, महाराजांना जर लीन झालो तर निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये अशक्य काहीच राहणार नाही. प्रत्येक गोष्ट तुम्ही शक्य करण्यासाठी सक्षम बनाल. पण त्या ब्रह्मांड नायकाचा वरदहस्त आपल्यावरती असायला हवा. तर तो वरदहस्त मिळण्यासाठी आपल्याला तारक मंत्राचं अभिमंत्रित तीर्थ बनवायचं असतं. तर ते तीर्थ कसं बनवायचं त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान आहे, तर त्या ठिकाणी महाराजांच्या अधिष्ठानाच्या समोर महाराजांचं फोटो असेल तर फोटोच्या समोर एक पाट ठेवायचा आहे आणि पाटावरती
तांब्याचं किंवा स्टीलचं जे आपल्या घरात अवेलेबल आहेत त्याचं एक पेला घ्यायचा आहे, म्हणजे ग्लास घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे तांब्या असेल तर तांब्या घ्या, ग्लास असेल तर ग्लास घ्या, मग तांब्याचा असेल तर, आणि तांब्याचा नसेल तर तुम्ही स्टीलचं जरी घेतला तरीही चालतो. त्यामध्ये प्यायचं स्वच्छ पाणी घ्यायचंय. आपल्याला घरातल्या सगळ्यांसाठी जर तीर्थ करायचं असेल तर तुम्ही आवर्जून तांब्यामध्ये पाणी घेतलं तरीही चालतं. आणि तुम्हाला एखाद्या व्यक्तीसाठी करायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही एखाद्या पेल्यामध्ये किंवा फुलपात्रामध्ये केलं तरीही चालतं. तर मैत्रिणींनो, हे पहा, हे तुम्ही तांब्याच्या भांड्यात करू शकता किंवा तुम्ही स्टीलच्या पण करू शकतो. तुम्हाला एका व्यक्तीसाठी करायचं तर निश्चित तुम्ही स्टीलच्या छोट्या ग्लासमध्ये किंवा फुलपात्र साईज जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये केलं तरीही चालतं. तर या पद्धतीनं यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचंय आणि हे स्वच्छ पाणी भरून झाल्यानंतर ते आपल्याला स्वामींच्या फोटो पुढं एका पाटावर चौरंगावरती आपल्याला हे असं ठेवायचंय आणि त्यावरती आपला उजव्या हात ठेवायचाय. याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे. तर काही जण ही 3 बोटं यामध्ये डीप करतात, तर काही जण, कारण जेव्हा स्वच्छतेचा विचार करू तर त्यावेळेस आपल्याला ते 3 बोटं पाण्यात डीप केल्यानंतर ते कुणाला प्यावंसं वाटत नाही, त्यामुळे आपण असा हात ठेवला तरीही चालतो. असा हात ठेवून आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. मग ते 11 वेळेस 21 वेळेस पठण करायचंय. आता तुम्हाला जेवढी आवर्तनं करणं शक्य आहे किंवा तुमची समस्या जेवढी मोठी आहे तेवढी तुम्ही आवर्तनं करा. आणि तुम्हाला जास्त जर शक्य नसतील, म्हणजे तुम्ही कुठल्या समस्येसाठी कुठल्या संकल्प करून जर तुम्ही ही सेवा करत नसाल तर निश्चित तुम्ही 1 वेळेस 2 वेळेस तुम्हाला जसं शक्य झालं तेवढ्या वेळेस तुम्हाला या तारक मंत्राचं पठण करायचंय. जेव्हा या पाण्याच्या ग्लासवरती आपण हात ठेवून जेव्हा तारक मंत्राचं पठण करतो तर त्यावेळेस यामध्ये जे पाणी आहे ते अभिमंत्रित तीर्थ बनतं. कारण त्या पाण्याला साधं सुद्धा पाणी म्हणता येणार नाही, तर ते अमृततुल्य तारक मंत्राने अभिमंत्रित असलेलं तीर्थ बनतं. त्यामुळं ह्या तीर्थाला अनन्यसाधारण महत्व आहे. आता हे तीर्थ जर आपण प्राशन केलं तर निश्चित आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही समस्या राहत नाहीत. मग त्या शारीरिक असो, मानसिक असो किंवा सामाजिक असो किंवा आर्थिक असो, कुठल्याही समस्या असो, कारण कोणतीही सामाजिक किंवा आर्थिक समस्या असो त्या समस्येतून जात असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण मानसिक समस्येतून जात असतो. तर जेव्हा मानसिक समस्याच उरणार नाही तर निश्चितच सामाजिक आणि आर्थिक समस्या सुद्धा आपल्याला भेडसावणार नाही. कारण आपण तेवढे मनाने सक्षम असाल, मनाने आपण जे काम करू, आपण जे निर्णय घेऊ ते योग्यच घेणार. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपलं मानसिक शांतता आपल्याला हवी, त्यासोबतच शारीरिक सुद्धा आपण सक्षम असायला हवं. तर ह्या दोन्ही गोष्टीसाठी हे तारक मंत्राचं तीर्थ खूप फायदेशीर आहे. बऱ्याच जणांचे आजार, असाध्य असे आजार सुद्धा या तीर्थाच्या प्राशनानं कमी झालेले आहेत. तर आता आपण ह्याचे फायदे जाणून घेऊयात. तर फायदे म्हणजे एखादा आजारी व्यक्ती असेल किंवा असाध्य असे आजार झालेले असतील, बऱ्याच दिवसापासून तुमच्या घरात कोणी आजारी असेल तर अशा वेळेस आजारी व्यक्तीच्या उशाजवळ म्हणजे त्यांच्या डोक्याजवळ आपल्याला बसून हे असं अभिमंत्रित तीर्थ करायचंय. आणि हे तीर्थ करून ते जर त्या आपण पेशंटला, त्या आजारी व्यक्तीला दिलं तर निश्चित ते आजारातून बरे होतात. खूप जणांचे अनुभव आहेत आणि तुम्हाला मी नेहमी सांगते, मी स्वतः जे अनुभव घेतलेले आहेत तेच मी तुमच्याशी शेअर करते. तर ह्या तारक मंत्राच्या पठणानं त्यातून व्यक्ती कशी बरी होते, म्हणजे जेव्हा डॉक्टर सुद्धा चॅलेंज करतात किंवा एखादं आपल्या डोळ्याला सुद्धा सहन होणार नाही एवढा वेदनेत माणूस विवळत असताना जर आपण हे तीर्थ त्यांना पाजवलं तर निश्चित त्या वेदनेतून ते लवकर बाहेर पडतात. हा माझा वैयक्तिक स्वतःचा अनुभव आहे. तर निश्चित तुम्ही सुद्धा अनुभव घ्या. आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाने आपण जर पाहत असाल तर तुम्हाला म्हणजे ह्या गोष्टी खोट्या वाटतील, पण जेव्हा आपण अनुभवाने ह्या गोष्टी पाहतो किंवा आपण श्रद्धापूर्वक या गोष्टी करतो तर निश्चित तुम्हाला प्रचिती सुद्धा श्रद्धेने केल्यामुळं तुम्हाला प्रचिती सकारात्मक पाहायला भेटते. मग आता काही ठिकाणी विज्ञान सुद्धा फेल जातं, आध्यात्मिक शक्तीच्या पुढं विज्ञान सुद्धा बऱ्याच वेळेस फेल जातं. तर असाच काहीसा प्रकार हा म्हणजे तारक मंत्राचं अभिमंत्रित केलेलं तीर्थ हे सुद्धा एक अमृततुल्य असं आपल्यासाठी एक टॉनिक असणारं तीर्थ बनतं. त्यामुळे या तीर्थाचं खूप सारं महत्व आहे. तुम्ही स्वतः अनुभव घ्या, तुम्हाला मी कळकळीने सांगते. जर तुम्ही कुठल्या समस्येतून जात असाल तर अशा वेळेस जर तुम्ही या तारक मंत्राची संकल्पयुक्त सेवा केली तर संकल्प कसा करायचा आहे, संकल्प कसा करायचा या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी यापूर्वी अपलोड केलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते. जर तुम्हाला तारक मंत्राचं अभिमंत्रित तीर्थ करायचंय, त्यासाठी संकल्प करायचा आहे, तर ते संकल्प कसा करायचा आहे, तर आपल्याला उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्यात, त्यात थोडंसं पाणी टाकायचंय. फूल असेल तर फूल घ्या, नसेल तर स्किप केलं तरीही चालतं. हे उजव्या हातामध्ये घेऊन महाराजांच्या फोटो समोर, महाराजांचं अधिष्ठान ज्या ठिकाणी आहे त्या समोर बसून किंवा तुमच्या देवघरासमोर बसून आपल्याला महाराजांना विनंती करायची आहे की महाराज, माझी अमुक अमुक समस्या आहे, त्या समस्या निवारण्यासाठी मी तारक मंत्राच्या पठणाची सेवा तुमच्या चरणी रुजू करणार आहे. तर ही सेवा मी जेवढे दिवस करणार आहे तेवढे दिवस ती
तुम्ही माझ्याकडून करून घ्या, माझी समस्या पूर्णतः तुम्ही नष्ट करा किंवा दूर करा, ही महाराजांना विनंती करायची. मग त्यामध्ये तुम्ही सांगा तुम्हाला 11 दिवसाची सेवा करायची, 21 दिवसाची सेवा करायची का 41 दिवसाची सेवा करायची, हे तुम्ही महाराजांना बोलून घ्यायचंय. आता तुमची समस्या जेवढी तीव्र असेल तर त्यानुसार तुम्ही दिवस ठरवून घ्या. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मला कुठल्याही समस्या नाहीत, परंतु माझ्या घरात सगळेजण निरोगी असायला हवेत, माझ्या घरात कसलीही नकारात्मकता हवी नाही, तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. तर तुम्ही दररोज जरी ही सेवा केली तरी अतिउत्तम म्हणायला काहीच हरकत नाही. फक्त आवर्तनं घेताना संकल्पयुक्त सेवा जेव्हा करतो आपण, तर त्यावेळेस आपल्याला काही आवर्तनं घ्यायची आहेत. ह्याच तारक मंत्राच्या पठणाची आवर्तनं करायची आहेत. म्हणजेच काय, तर आपल्याला 21 दिवसाची जर तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही दररोज 21 वेळेस तारक मंत्राचं पठण करायचंय, दररोज 21 वेळेस 21 दिवस करायचे, किंवा दररोज 11 वेळेस 21 दिवस तुम्हाला ही सेवा करायची. तर ते आवर्तनं तुम्ही महाराजांना पहिल्यांदा बोलून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्हाला एक वेळेस तारक मंत्राचं पठण झालं की परत पुन्हा एकदा तारक मंत्राचं पठण, पुन्हा एकदा तारक मंत्राचं पठण, असं आपल्याला 11 वेळेस 21 वेळेस तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढी आवर्तनं तुम्ही घ्यायची आहेत. आणि ते महाराजांना सांगायचे की मी एवढ्या वेळेस हे करणार आहे आणि यातून जे तीर्थ बनतं त्या तीर्थामुळे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या दूर हो, ही महाराजांना विनंती करायची. तर निश्चित या पद्धतीने संकल्प करून जर तुम्ही सेवा केल्या तर तुम्हाला सकारात्मक बदल सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील, यात मात्रही शंका नाही. तर या पद्धतीने संकल्प करून तुम्हाला हे सेवा करायच्यात. तर मैत्रिणींनो, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीतली नकारात्मकता बाहेर पडते. ज्या ठिकाणी नकारात्मकता असते त्या ठिकाणी कुठलीही सकारात्मक कार्य घडून येत नाहीत, त्या घरामध्ये शांतता नांदत नाही. त्यामुळं सगळ्यात अविभाज्य घटक म्हणजे कुठल्याही सुखी घरातला तर ती शांतता. तर ती शांतता मिळवण्याचं काम या तीर्थातून होतं. आता हे तीर्थ घेतल्यानंतर माणसांमध्ये हे सकारात्मक बदल जाणवतात. म्हणजेच काय, एखादा रागिष्ट किंवा तापड व्यक्ती असेल तर या तीर्थाच्या प्राशनानं त्याचा राग कमी होतो. परिणामी काय, तर घरातलं वातावरण हे हस्तखेळतं बनतं. कारण रागिष्ट व्यक्तीच्या सहवासात सगळ्यांनाच राहताना खूप कठीण जातं, किंवा घरामध्ये एक वातावरण, शांततेचं वातावरण जरी असलं तरी सुद्धा एक भीती प्रत्येकाच्या मनामध्ये राहत असती. तर ते भीती न राहता घरातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक आनंददायी, स्फूर्तिदायी वातावरण तयार होण्यासाठी हे तीर्थ खूप महत्वाचं आहे. त्यासोबतच एखादा व्यसनी व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीचं व्यसन सोडवण्यासाठी सुद्धा जेव्हा आपण संकल्पयुक्त त्या व्यक्तीसाठी सेवा करतो तर निश्चित त्या व्यक्तीचं व्यसन कमी होतं. परिणामी घरात व्यसनी व्यक्ती नसेल तर त्या घरामध्ये आनंद, सुख, समाधान, समृद्धी सगळंच नांदतं. त्यामुळं घरातला एखादा पुरुष किंवा एखादा मुलगा व्यसन करत असेल तर अशा वेळेस ही सेवा खूप प्रभावशाली सेवा ठरते. त्यानंतर तुमच्या घरात सततचा आजारपण असेल, एखाद्या व्यक्तीला असाध्य असे आजार असेल तर अशा वेळेस त्या असाध्य आजारातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा हे तीर्थ खूप महत्वाचं आहे. किंवा घरात सतत लहान लेकरं आहेत, आजारी पडतात, तर त्यांच्यावरती सुद्धा हे रामबाण इलाज आहे. तर अशा रागिष्ट तापड लेकरांना सुद्धा आपण हे तीर्थ पाजवलं तर ती लेकरं सुद्धा रागिष्ट राहत नाहीत, तापड राहत नाहीत, हट्टी होत नाहीत. ह्या तीर्थाच्या प्राशनाचे हे फायदे आहेत. आणि सतत आजारी पडत असतील तर त्यांचं सततचं आजारपण सुद्धा या तीर्थाच्या प्राशनानं कमी होतं. त्यानंतर घरात मानसिक, शारीरिक व्याधीने कोणी जडलेलं असेल तर त्यांचे सुद्धा व्याधी म्हणजे मानसिक असो अथवा शारीरिक असो त्यांचे सुद्धा आजार बरे होतात. ते सुद्धा एक सकारात्मक विचार करू लागतात. तर परिणामी त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. आता तुम्ही म्हणाल आर्थिक कसं काय, तर मी तुम्हाला यापूर्वीच सांगितले, ज्या घरामध्ये मानसिक शांतता आहे त्या घरामध्ये अर्थार्जनाचे मार्ग सुद्धा शोधण्यासाठी माणसांना बुद्धीचा वापर करावा लागतो. जर शांतता असेल तर तो विचारपूर्वक निर्णय घेऊन कुठलेही कार्य करतो. त्यामुळं आर्थिक गोष्टींवरती सुद्धा आपल्या मानसिकतेचा परिणाम होत असतो. त्याच्यामुळं जिथं मानसिक समाधान ज्या तीर्थाच्या प्राशनानं मिळतं तर त्या ठिकाणी निश्चितच आपलं आर्थिक समस्या सुद्धा भेडसावत असेल तर ती सुद्धा कमी होते. असं अमृततुल्य असं तीर्थ आहे. याचे खूप सारे फायदे आहेत जे स्वतः मी अनुभवलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा ते अनुभवा. तर हे तीर्थ करण्यासाठी सुद्धा सोपं आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. आता तुम्ही जरी समस्येतून जात नसाल परंतु तुमच्या जवळपासचे जर तुमचे मित्रमैत्रिणी कोणी असतील आणि त्यांनी कोणत्या समस्येतून जात असतील, मग शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक
कुठल्याही समस्येतून जर ते जात असतील तर अशा वेळेस तुम्ही जर हे एक अभिमंत्रित तीर्थ कसं बनवायचंय ही माहिती त्यांना देऊन जर त्यांना ही सेवा करायला लावली तर निश्चित त्यांच्या चेहऱ्यावरती हसू उमटेल, त्यांच्यावरती असलेलं दुःखाचं सावट कमी होईल. आणि ही सुद्धा महाराजांना खूप प्रिय आणि खूप प्रभावी सेवा आहे. कारण प्रत्येक वेळेस पारायण पाठ करणं, मंत्र जप करणं ह्या गोष्टी आपल्याला शक्य नसतात, परंतु एखाद्या दुःखी व्यक्तीच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याचं काम ही सुद्धा प्रभावी सेवा आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. कारण कुणाचं तरी दुःखाचं सावट काढून त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणणं हे सगळ्यांना जमत नाही. त्यामुळं ही एक सेवा म्हणून तुम्ही भलं हा व्हिडिओ कुणाशी शेअर करू नका, परंतु तोंडी जर तारक मंत्राच्या पठणाचं अभिमंत्रित तीर्थ जर तुम्ही त्यांना करायला सांगितलं आणि त्यांनी केलं तर निश्चित तुमच्याकडून सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी महाराजांच्या चरणी रुजू होईल, यातही तीळ मात्र शंका नाही. त्यामुळं तारक मंत्राचं पठण खूप प्रभावी सेवा आहे, सगळ्यांनी करा. आणि आता गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे, एरवी जरी तुम्हाला शक्य नसलं तर गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून तुम्ही आजपासून केली तर 21 दिवस होईल, नाहीतर 11 दिवस, जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीनं तुम्ही ही सेवा रुजू करा. आणि फक्त कुठल्या दिवसाचं औचित्य साधून नाही, घरामध्ये 12 महिने जरी तुम्ही ही सेवा केली, एवढं की तुम्ही दररोज 11-21 आवर्तनं तुम्हाला घेणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही 1 किंवा 2 वेळेस आवर्तनं घेऊन जरी तारक मंत्राचं अभिमंत्रित तीर्थ केलं आणि ते घरात सगळ्यांनी पिलं तर निश्चित तुमच्या घरामध्ये कुठलाही रोग आजार राहणार नाही, तुमच्या घरात कसलीच नकारात्मकता राहणार नाही. आणि हेच अभिमंत्रित तीर्थ सगळ्यांनी प्यायचंय. आणि थोडंसं पाणी हे आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचं की जेणेकरून जे कोपऱ्यांमध्ये नकारात्मकता असते ती नकारात्मकता बाहेर जाईल. त्यामुळे हे आपल्याला तीर्थ बनवायचे. प्रत्येक वेळेस फक्त समस्येसाठीच तीर्थ नाही तर काही वेळेस पाण्याआधी कट्टा म्हणून जर तुम्ही ही सेवा केली तर निश्चित तुमच्या घरामध्ये आयु, आरोग्य, सुख, समाधान, समृद्धी नांदते, यात तीळ मात्र ही शंका नाही. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.